नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आज 2 जुलै रोजी महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकला असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आता सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत। इतक्या दिवस झालं तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होता। तुम्हाला असं देखील सांगण्यामध्ये येत होतं की पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत तुम्हाला नमोचा 9वा हप्ता मिळेल, परंतु तसं काहीही झालं नाही शेतकरी बांधवांनो, आणि तुम्ही नमोची अजूनही प्रतीक्षा करत होता। परंतु आज तुमची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपली। परंतु शेतकरी बांधवांनो, फक्त या 10 जिल्ह्यातीलच शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे या 10 जिल्ह्यांची नावे देण्यामध्ये आलेली आहेत। या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर आज 2 जुलै रोजी शेतकरी बांधवांनो, तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत। आणि जर का तुमचा जिल्हा या यादीमध्ये आलेला नसेल तर तुम्हाला नक्कीच 1 ते 2 दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकते, कारण की उद्या किंवा परवा या ठिकाणी तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील। परंतु आज या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नक्कीच शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलंय का, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेले आहे ते देखील मी तुम्हाला पुढे 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। त्यासोबत कधीपर्यंत हप्ता या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, नक्कीच शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आता चला बघूया सविस्तर अपडेट। त्यापूर्वी व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित करण्याला तरतूद करत आहेत आणि बँक खात्याकडे आदेश दिले असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासून पहिला टप्पा वाटप सुरू होत आहे आणि या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव ही कामे करतील सरकारने सांगितलेली, तर त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा लाभ जमा होणार आहे। जे शेतकरी बांधव ही कामे अपूर्ण ठेवतील तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, असं शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे तुम्ही केल्यानंतर तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे, हे जर का तुम्हाला सविस्तरपणे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्यासोबत कोणते 11 जिल्हे आहेत, कोणते 10 जिल्हे आहेत आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो, या 10 जिल्ह्यांमध्ये नेमके कधीपर्यंत हप्ता आज जमा होणार आहे हे देखील तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे मोबाईल हातामध्ये धरून आता नक्कीच पुढे 1 मिनिटच शेतकरी बांधवांनो पाहत चला। तुम्हाला सर्व काय अधिकृत माहिती या ठिकाणी समजणार आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची देखील गरज पडणार नाही, हे देखील लक्षात घ्या। आता बघा 2 जुलै रोजी म्हणजेच की आज पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजेच की पात्र शेतकरी बांधव कोण असणार आहेत आता हेच आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही जर का पात्रतेच्या यादीमध्ये आला असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। होय शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत 2000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। आज 2 जुलै रोजी फक्त या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनाच लाभ दिला जाणार आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्याच म्हणजे खात्यावरती 2000 रुपये जमा होणार आहेत या 10 जिल्ह्यामध्ये। त्यामुळे आता अपात्र कोणते शेतकरी बांधव असणार आहेत आणि पात्र कोणते शेतकरी बांधव असणार आहेत हे तुम्हाला मी लगेच आता सांगतो आणि त्यानंतर लगेच आपण शेतकरी बांधवांनो कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये रक्कम सर्वात अगोदर जमा होणार आहे, त्याचबरोबर तुम्हाला किती वाजेपर्यंत रक्कम जमा होणार आहे हे देखील पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तर बघा आता तुम्हाला कोणती कामे करायची आहेत शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन पहा। तुम्ही जे बँक खात्याशी आधार लिंक करायचं आहे, तुमचं आधार बँक खात्याशी लिंक करायचं आहे आणि आधार बँक खात्याशी लिंक करताना तुमच्या आधार कार्डासोबत शेतकरी बांधवांनो तुमचा कोणताही फोन असेल तो फोनचा नंबर या ठिकाणी लिंक करायचा आहे तुमच्या आधार सोबत आणि त्यानंतर बँक खात्याशी लिंक करायचा आहे।
आहे हे शेतकरी बांधव जे काम करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. स्पष्टपणे सांगतोय शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव हे काम करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत. जे शेतकरी बांधव काम करणार नाहीत असे शेतकरी बांधव सरासरी अपात्र ठरणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, दुसरं काम म्हणजेच की तुमची KYC पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे. तुम्हाला सुद्धा माहितीच आहे, सरकारी कोणत्याही योजनांचा लाभ घेत असाल तर तुमची KYC पूर्ण पाहिजेच म्हणजे पाहिजे. तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी सुद्धा शेतकरी बांधवांनो KYC करून घ्यायची आहे. तुम्ही जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन KYC करून घेऊ शकता. जवळच्या ऑनलाईन सेंटरवरती जाऊन KYC करून घेऊ शकता. त्यामुळे लवकरात लवकर तुमची KYC पूर्ण करून घ्या. आणि ज्या शेतकरी बांधवांची KYC पूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट त्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुमची KYC पूर्ण असेल तर रक्कम डायरेक्ट जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तिसरं काम तुमच्याकडे असणे अतिशय आवश्यक आहे. ते म्हणजेच की तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं पाहिजे. होय शेतकरी बांधवांनो, आता बरेच शेतकरी बांधव असं म्हणतील आम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं नाही. बरेच शेतकरी बांधव असं म्हणतील की आम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या फार्मर ID कार्डवरती तुमचं नाव दुरुस्त झालेलं आहे का? म्हणजेच की तुमचं नाव काही चुकीचं तर नाही ना? चुकीचं नाव असेल तर ते दुरुस्त करून घ्यायचं आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड काढलेलंच नसेल अशा शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड लवकरात लवकर या ठिकाणी काढून घ्यायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे कामे केल्यानंतर तुम्हाला कसलीही अडचण निर्माण होणार नाही. डायरेक्ट खात्यावरती रक्कम जमा होईल. त्यासोबत तुम्हाला हे एक अट तुम्हाला पाळावी लागणार आहे. ते म्हणजेच की तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता भेटणारा पाहिजे. म्हणजेच की भेटत असणारा पाहिजे. म्हणजेच की 23वा हप्ता आताच केंद्र सरकारच्या माध्यमातून जसं शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाला तो हप्ता तुमच्या खात्यावरती देखील जमा झालेला पाहिजे. त्यासोबत नमोच्या मागील हप्ते सुद्धा तुमच्या खात्यावरती जमा झालेले पाहिजेत. तर आता चला पाहूया कोणत्या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा लाभ मिळणार आहे. म्हणजेच की कोणते 10 जिल्हे सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहेत, कोणत्या 10 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर लाभ मिळणार आहे, आता हे थोडक्यात समजून घेऊया. तर चला आता जिल्ह्यांची यादी पाहूया. नक्कीच आता 1 ते 2 मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत शेतकरी बांधवांनो पाहत चला. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे. तर बघा आता शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा या यादीमध्ये येतोय का हे एकदा नक्कीच तुम्हाला चेक करायचं आहे. आणि जर का येत असेल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. बघा आता तर अकोला अहमदनगर मधील शेतकरी असाल, अकोला अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असून अकोला अहमदनगर मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तरी सुद्धा आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून अकोला अहमदनगर मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती, पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, हिंगोली गोंदियामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. हिंगोली गोंदियामधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे हिंगोली गोंदियामधील शेतकरी असाल, हिंगोली गोंदियामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका. तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही राज्य सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यानंतर बीड बुलढाणा मधील जर शेतकरी असाल, बीड बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे. त्यामुळे बीड बुलढाणा मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. परंतु तुम्हाला सरकारने सांगितलेली कामे तुमचे पूर्ण असणे देखील अतिशय आवश्यक आहे, तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जळगाव जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. जळगाव जालन्यामधील रहिवासी असाल, शेतकरी असाल, कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही. त्यानंतर पुणे उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर या 10 जिल्ह्यामध्ये रक्कम अगोदर या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, उर्वरित जिल्ह्यांमध्ये जर का तुमचं नाव गेलेलं असेल तर काळजी किंवा चिंता करू नका. तुम्हाला सुद्धा पुढील म्हणजेच की 1 ते 2 दिवसामध्ये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर व्हिडिओला देखील लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.